प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी आणि मी पश्चिम विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघाची बैठक या ठिकाणी झाली। शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे। नोंदणी संदर्भातही बैठक झाली आणि शेतकरी जे आता अडचणीत आले आहे, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमचा कार्यकर्ता जाऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, शेतमजूरला कशी मदत करता येईल याबद्दलही चर्चा आम्ही केली। आणि कुठलाही पंचनाम्यामध्ये कुठलाही शेतकरी राहू नये, पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचं नाव सुटू नये याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापले तलाठी, तिथले ग्रामसेवक, तिथली यंत्रणा यांना सहयोग करा, सपोर्ट करा, सहकार्य करा अशाही सूचना बैठकीत आम्ही दिल्या। आणि या विभागामध्ये खास करून यवतमाळ, महागाव या विभागामध्ये जी पूरहानी झाली आहे त्या पूरहानीमध्येही आणि अमरावतीमध्ये सोयाबीनला जो रोगराई आली आहे, येलो मोजॅक वगैरे मोठ्या प्रमाणावर आला आहे। मी आता तिवस्यामध्ये होतो, तिवस्यामध्ये मी तहसीलदारचा रिपोर्ट घेतला, 12,000 हेक्टरच्या वर येलो मोजॅक त्या ठिकाणी सोयाबीनवर आहे। हाही एक विषय घेऊन आज बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतेही पंचनामे शिल्लक राहणार नाही याकरता पुढाकार घेण्याचं ठरवलं। ई-केवायसी होत नाही आहे, सर्व डाऊन आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी मोठा प्रॉब्लेम झाला। मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणं सुरू आहे, त्यामुळे केवायसी होण्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला आहे। पण IT विभागाशी आम्ही बोललो आहे, कालही मी IT विभागाशी बोललो, परवा मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो। तर IT विभाग याच्यामध्ये एक्सपेडाइट करते आहे आणि कृषी मंत्रालय एक्सपेडाइट करत आहे, आमचेही महसूल मंत्रालय त्या ठिकाणी सपोर्ट करत आहे। थोडा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एंट्री आहे येत असल्यामुळे थोडा डाऊनलोड। जोपर्यंत ई-केवायसी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचणार नाही असं बोलले जाते। त्याला काही अर्थ नाही। ऑफलाईन ई-केवायसीची पण मागणी होते, बोलणाऱ्याला काही अर्थ नाही। केवायसी असं नाही की बाबा पंचनाम्यात नाव आहे आणि एखाद्या वेळेस केवायसी नसेल त्याला मदत होणार नाही, ते केवायसी तर करून घेऊ, नसेल तर मग त्याचा काही वेगळा निर्णय करू। पण या राज्यातला कुठलाही शेतकरी बिना मदतीशिवाय राहणार नाही। धाराशिव जिल्हा संकटात असताना तिथल्या RDC शोभा जाधव आणि जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाचगाण्यात ग्रस्त असताना दिसतील, आपण काय कारवाई करणार आहात? चौकशी करू त्यांची। त्यांचा पुन्हा रिपोर्ट मागितला आहे डिव्हिजनल कमिशनरकडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई करू। एकीकडे पालकमंत्री आहे, दोन विषय आहे, दळणवळणाचा विषय, रेल्वे पूलच्या संदर्भात केव्हा निर्णय होईल आणि सुपर हॉस्पिटल आहे, इतक्या भयानक त्यांची स्थिती आहे की त्यांना आरोग्याची सुविधा भेटत नाही नागरिकांना। पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत माननीय मुख्यमंत्री, मी, अनिल बोंडेजी आमची बैठक आहे अमरावतीच्या पुलाबद्दल। सेंट्रलचा आणि स्टेटचा पैसा मिळवा लागणार आहे, कारण दोघांचंही 50-50% कॉन्ट्रीब्युशन आहे, आम्ही ते करतोय। राहिला प्रश्न हॉस्पिटलचा, मागच्या आठवड्यात बैठक झाली आरोग्यमंत्र्यांची, त्यांना मी आरोग्यमंत्र्यांना स्वतः दौरा करणार आहे आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहे, काही पगाराची मागणी होती, पगारासाठी लोक आंदोलनाला गेले, सर्व बैठक मी मंत्रालयात घेतली आहे, त्या ठिकाणी सर्व अधिकारी होते, निश्चितपणे त्याच्यातलाही तोडगा मी काढणार आहे। संदर्भात आपण 1 महिन्यापूर्वी बैठक घेतो म्हटलं होतं, तिथून सध्या नवरात्र सुरू आहे, लोक जीवावर बेतून तर भिंतीवरून जात आहेत कारण भिंत टाकली आहे, अशा वेळी किमान पादचारासाठी तुझ्या वापरू द्यायला काय अडचण आहे? आज पुन्हा मी या विषयावर चर्चा करणार आहे 6 वाजता। मी कलेक्टरकडे पुन्हा बोलवणार आहे त्यांना, सर्व अधिकाऱ्यांना PWDच्या, आणि काय त्यातला काही कोणाचा ऍक्सिडेंट नव्हता, कोणाचा अपघात नव्हता, काय मार्ग काढता येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलणार आहे। आपण बोललो, 2दा बैठक झाली, त्यांनी त्यांचा रिपोर्ट मागितला की बाबा याच्यामध्ये पायी सोडता येईल का, किमान लाईट मोटरसायकल तरी सोडता येईल का, म्हणजे 4 व्हीलर नाही पण मोटरसायकल तरी किमान आवागमन चालू होता येईल का, याचा रिपोर्ट मागितला आहे। तो रिपोर्ट अजून आला नाही आहे, मला वाटतं 1-2 दिवसात तो रिपोर्ट आला, तो जर पॉझिटिव्ह आला तर मग त्याचा विचार करू, पण परमनंट उपाययोजना करण्याचा योजना सुरू आहे। कर्जमाफीसाठी मराठवाडा पिंजून काढणार, कर्जमाफीची घोषणा करेल आणि मोदींनी देखील मराठवाड्यात यावं। तर उद्धव ठाकरेंना सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे
त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र. आमचं सरकार आमचं काम करेल. विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे, त्यांना जावं लागणार, त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार. बरं झालं, म्हणजे हे चांगलं झालं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त 2 दिवस आले आणि 2 दिवस विधानसभेत आले. 2.5 वर्ष कधीच दौरा केला नाही. किमान आता विरोधी पक्षात असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय. मी त्यांना शुभेच्छा देतो. दौरा करा, त्या ठिकाणी मागण्या करा. आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून ऐकणं हे आमची जबाबदारी आहे आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल. उद्धवजींनी दिलेल्या सूचनाची त्या ठिकाणी आम्ही काही त्या नाकारणार नाही. त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान राज्यामध्ये आहे आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजींनी जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्यात एखादी बैठकही होऊ शकेल. पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात मागणी केली, पॉलिटिकल मागणी केली, मीडियात बातमी केली, पण लिहिलं काहीच नाही, पत्रच लिहिलं नाही. तर माझी विनंती आपल्या माध्यमातून की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्याकडे पाठवावं. आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे, पण उद्धवजी आता गेले, त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी. आम्ही दखल घेऊ. राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री यांना अमित शहासोबत होणार आहे. मदत मिळेल का? 3 कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या घटना घडल्या आणि 3ही घटनांमध्ये अल्पवयीन आरोपी असतात. तर अल्पवयीन आरोपी संदर्भात गंभीर गुन्ह्यात त्यांना सहभागी करावं या संदर्भात शासन स्तरावर काही केल्या जाईल का? अजून तसा कायदा नाही आहे. तसा कायदा नाही आहे की अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गंभीर त्याचा शिक्षा वगैरे होतं. पण आता तुम्ही हे जे म्हणताय याबद्दल नक्कीच मी या विषयाची चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी करेन. पंजाब विभाजनाप्रमाणे केंद्राने केलेले अमित शहासोबत भेट होणार आहे तर काही राज्यासाठी मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण फंडातून त्यांना भरीव मदत दिली जाते की बोलतो. माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत तर आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशाकरता गेले. माननीय प्रधानमंत्री महोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या सर्वांना कशाकरता भेटतं माननीय व्यक्ती. तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे. केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्रीजी प्रयत्न करतात आहे.